सेनेचा 151 बेलापूर विधानसभा या क्षेत्राचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज माझा जाहीरनामा, ज्याला माझे सर्व सहकारी आणि मनसे म्हणून आम्ही गजाननाचा कर्तव्यनामा म्हणून आज प्रकाशित केलेला आहे। या नवी मुंबईकरांप्रती शिक्षण, आरोग्य, रोजगार असेल, वंदनीय दिबा पाटील साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा तर उभा केलाच पाहिजे, पण मरणोत्तर त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा, एसटी डेपो उभारला जावा, वंदनीय बाळासाहेबांच्या नावाने शस्त्रास्त्र संग्रहालय उभारावं, अशा विविध मागण्या, विविध गोष्टी आम्ही या जाहीरनाम्यामध्ये नमूद केल्या आहेत। त्यासोबतच आम्ही हे केलं, असे 800 ते 1000 कोटीची कामंसुद्धा आम्ही टाकली। मला अनेक ज्येष्ठ नागरिकांनी विचारलं, तुम्ही भविष्यात पक्ष बदलणार नाही, याची काय गॅरंटी आहे? मी आज बॉन्ड पेपरसुद्धा आज सादर केलेला आहे। हा एकनिष्ठतेचा बॉन्ड पेपर आहे। मी उद्या आमदार झाल्यानंतर सुद्धा पक्ष बदलणार नाही, पक्षाशी प्रतारणा करणार नाही। भविष्यात ते तिकीट मिळालं नाही मिळालं तरीही पक्ष सोडणार नाही, असा हा एकनिष्ठतेचा 500 रुपयाचा बॉन्ड पेपर मी लिहून दिला आहे। सोबतच मी खुल्या चर्चेचं आमंत्रण दिलं आहे आदरणीय संदीप नाईक आणि आदरणीय मंदाताई म्हात्रे। गेल्या 10 वर्षात आपण काय काम केलं हे 15 नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी येऊन सांगावं। 10 वर्षात आम्ही काय काम केलं, आमच्याकडे कुठलेही संविधानिक पद नसताना, हे आम्ही येऊन सांगू असं मी एक खुल्या चर्चेचं आमंत्रण 15 तारखेचं दिलं आहे। त्यांनी ते स्वीकारावं आणि या नवी मुंबईकरांना आपण एक सुसंस्कृत शहरात राहतो आणि राजकारणी म्हणून आपण काय केलं हे दाखवून द्यावं, एवढे एक आवड मी आपल्यासोबत। बघा, 3 उमेदवार रांगेत होते। पहिले उमेदवार जे होते त्यांनी गेले अनेक महिने, अनेक दिवस पोस्टर लावले, बॅनर लावले, अचानक त्यांचं तिकीट कापलं जाते आणि एक माजी पालिका आयुक्त बॅनर लावतात की ते तुतारीत जाणार आहे। त्यांचे बॅनर उतरत नाही तर संदीप नाईक जाऊन तुतारीमध्ये प्रवेश करतात। याचा अर्थ असा की राष्ट्रवादीच्या तुतारीसाठी आणि तिकिटासाठी बोली लागली होती। गुप्तपणे चर्चा अशी आहे की 25 कोटी रुपये देऊन संदीप नाईकांनी तुतारीचं तिकीट घेतलं। हे तुतारीचेच कार्यकर्ते खाजगीत सांगतात। त्यामुळे तुतारी असेल किंवा महाविकास आघाडी असेल, कोणीही यांचं काम करायला तयार नाही। पुढे जाऊन मी संदीप नाईकांना आव्हान दिलं होतं, आपण महाविकास आघाडीचे इथे उमेदवार आहात, तिथे उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे उभाटाचे, यांचा जाऊन आपण प्रचार करणार आहात का आणि गणेश नाईक साहेबांना पाडा असं आपण आव्हान करणार आहात? तुम्ही थेट आरोपाचं म्हणणं आहे आणि तुतारीचे कार्यकर्ते खाजगीत सांगतात हे खोके घेऊन केलेलं तिकीट आहे। नाहीतर ज्याने 2-2, 4-4 महिने बॅनर लावले त्याला आपण तिकीट देत नाही। नंतर पुढची बोली लागल्यानंतर माजी पालिका आयुक्त यांनी अजून उत्तर दिलेलं नाही नवी मुंबईकरांना की आपण का प्रवेश केला नाही, आपल्याला का तुतारीचं तिकीट नाकारले, आणि अचानक कोणीतरी चौथात जाऊन तिकीट घेतोय। याच्या मागे सगळं जे आहे ते नवी मुंबईकरांना स्पष्ट माहिती। आणि स्वतःच्या वडिलांच्या समोर गद्दार म्हटलंय। वडिलांना या वयामध्ये त्रास देणं मुलाने, हे नवी मुंबईकरांना आवडलंय का? स्वतःचे बंधू संजीव नाईक सांगतात की यांनी गद्दारी केली, यांनी हे करायला नको होतं। म्हणजे या पद्धतीने यांनी या वयात वडिलांना त्रास दिलाय। त्यामुळे यांच्या सोबतच लोक नाही आहेत। ऐरोली विधानसभेतून लोक आणून बेलापूर विधानसभेत रॅली करावी लागतात, भाड्याने लोक आणावी लागतात। त्यांचे गमछे, तुतारीचे आणि झेंडे खाली पडलेले दिसलेत, व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत। त्यामुळे ही विकत आणलेली माणसं घेऊन शक्ती प्रदर्शन करणं सुरू आहे। लोकांमध्ये परिवर्तनाची लाट आहे आणि निश्चितपणे मनसेचं इंजिन यावेळी उच्च स्थान गाठेल। विरोधी पक्षात आम्ही आहोत तर आमचं काम आहे सरकारला जाब विचारणं, चुकीच्या धोरणाला विरोध करणं। तरी सुद्धा आम्ही हे यश मिळवलं, कारण सरकारी बाबू हे आमचं ऐकत नाही। आम्ही किती आंदोलनं केली, केसेस घेतल्या, 10 वर्ष आम्हाला लढा द्यावा लागला, राजसाहेबांना केसेस घ्याव्या लागल्या, माझ्यावर केसेस आहे, माझ्या सर्व सरकारला। त्याच्यानंतर आज वाशी, ऐरोली सगळे मुंबई एंट्री पॉईंटचे टोल आहे। आमच्याकडे संविधानिक पद येऊ द्या, निश्चितपणे आम्ही हे करणारच। हा जो शब्द दिलाय त्यातला पहिला शब्द जो आहे 4था 5वा की प्रत्येक वर्षी 1000 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी एक वेगळा गड आम्ही दाखवणार, किल्ला दाखवणार। यातला हा शब्द तर आम्ही आत्ताच पाळला। आम्ही शिवनेरीला 500 मुलांना वयोगट 14 ते 18 त्या मुलांना आता आम्ही शिवनेरीला घेऊन गेलो। यातल्या अनेक गोष्टी या अशक्य नाही, जसा शाळांचा ऑडिटचा विषय,
जसं स्थानिकांच्या रोजगाराचा विषय, स्थानिकांच्या रोजगाराचा आम्ही दिलं की आम्ही हे करणार 80%. अहो त्यातलं 40% आम्ही आत्ताच केले. 1700 कंपन्या रजिस्टर पण झाल्या. या सगळ्या गोष्टी करणारच मध्ये आम्ही तर 25-30% अगोदरच केले. संविधानिक पद आलं की निश्चितपणे या गोष्टी आमच्या माध्यमातून होतील म्हणजे होतील. पण याचं बॉन्ड पेपरवर लिहून दिलं, त्याला कायदेशीर मान्यता आहे. तुम्ही माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकता, नवीन बेकर करू शकतो, कुठलाही सर्वसामान्य माणूस करू शकतो. इथे हिंदुत्वाची भूमिका कायम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेली आहे. ते आम्ही पुढे घेऊन जातोय. आम्ही धर्मांध भूमिका नाही, आमची धर्माभिमानी भूमिका आहे. मराठीबद्दलची आमची कडवट भूमिका आहे. ज्या सांगपड्याला आमची सभा झाली 2 मिनिटाच्या अंतरावरती, तिथल्या नागरिकांचा सांगपड्यावासियांचा विरोध असून सुद्धा तिथे एका मशिदीचं काम चालू आहे गेली अनेक वर्ष. त्याच्या संदर्भात त्या याचिका दाखल केल्या जातात, तरी ते याच्या संदर्भात तिथले आमदार बोलत नाही. मला कुठल्या धर्मावर जायचं नाही, पण त्या धर्माची तिथे असलेली लोकसंख्या ही 1.5% वर सुद्धा नाही. जर तिथे 1.5% वर लोकसंख्या नाही तर कुठल्या नियमाखाली आपण तिथे मशीद बांधताय? ही गोष्ट आम्ही विचारायची नाही काय? त्यावेळी आम्ही धर्मांध असतो? त्यावेळी आम्ही बोलू नये? या संदर्भात कधी कुठल्या इथल्या आमदारांनी पत्र दिले? आता तर ज्या पद्धतीने संदीप नाईक एका विशिष्ट धर्माच्या बैठका घेत आहेत, भविष्यात इथे असलेला जो हिंदुत्ववादी आहे, जो या विचारांशी काम करणार आहे, जो धर्माभिमानी आहे, त्याने हा धोका ओळखला पाहिजे. जाऊन आश्वासनं देत आहे आपण. संदीप नाईक म्हणतात निवडून आलं की इथे मशीद होणार चांदपाड्यामध्ये 2-2 सिवूड सेक्टर 50ची मशीद होणार. हे हिरवं जे काही चाललंय त्याला आमचा विरोध आहे. कुठल्याही धर्माला आमचा विरोध नाही, पण ही गोष्ट मनसे म्हणून आम्ही कबूल घेणार नाही. आम्ही उद्या आमदार हो न हो, इथे भारतीय जनता पक्षाच्या शून्य मतदाराला माझं म्हणणं आहे, ही भूमिका आम्ही घेऊन पुढे चाललोय. आपण सुद्धा जागरूक व्हा आणि मराठी, कडवट मराठी आणि कडवट हिंदुत्ववादी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत द्या. अहो, ज्यांना हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी माहित नाहीत असे आमदार 10 वर्ष आपल्याकडे, ज्यांनी विचारधन हे पुस्तक वाचलेलं नाही असे आमदार आपल्याकडे गेली 10 वर्ष, ज्यांना हिंदुत्व कशाची खातात माहित नाही असे आमदार आपल्याकडे. या सगळ्या सुज्ञ मंडळींना माझं आव्हान आहे आणि मी इथे जाहीरनामा या सगळ्या गोष्टी करून थांबतोय.